श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. असं म्हणतात की लक्ष्मी माता आपल्या घरांमध्ये चांदीच्या पावलाने येते. आली ग गौराई चांदीच्या पावलाने आपल्या घरी, आपण असंही वाक्य करतो. तर पूर्वीपासून खूप अगोदर काळापासून चांदीला खूप महत्त्व आहे, कारण चांदी हे शुक्राचं कारक आहे. प्रत्येक भारतीय स्त्री तिच्या पायामध्ये चांदीचे पैंजण घालते, कारण की ते शुभ असतं. त्याचप्रमाणे प्रत्येक पुरुषाने जर त्यांचा राहू त्यांना बळकट करायचा असेल, स्थिर करायचा असेल, तर चांदीची अंगठी किंवा चांदीचा कडा हे ते घालू शकतात. स्त्रिया सुद्धा चांदीची अंगठी, चांदीचा कडा हे वापरू शकतात. तर नवीन वर्ष चालू होतंय, मार्केटमध्ये आपण सोनं खूप महाग झालेलं आहे. जर सोनं घेता येत नाहीये, पण तर यावर्षी पहिल्या दिवशी चांदीची एक छोटीशी अंगठी तुम्ही बनवून घेऊ शकता. वर्षभर ही अंगठी घाला, म्हणजे कंटिन्यू घाला, त्याचा फरक तुम्हाला जाणवेल. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. कोणीही ह्या चांदीची अंगठी घालू शकतो, स्त्री पुरुष दोघेही. कडा जर तुम्हाला घेता येत असेल तर कड्या घ्या, किंवा आपल्या वाईफसाठी, बायकोसाठी चांदीचे पैंजण जर तुम्हाला घेता आले तर ते घ्या. चांदीच्या जोडव्या आहेत ते तुम्ही तिच्यासाठी घेऊ शकता. तर नवीन वर्षामध्ये जर कोणती वस्तू खरेदी करायची असेल आणि जी आपल्या हिताची असेल तर ती चांदीची वस्तू आहे. कोणत्याही पद्धतीमध्ये घ्या, पण नक्की चांदीची वस्तू यावर्षी घरी आणा आणि त्याचा जो इफेक्ट होतो ना तो अनुभव करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.